एखादी कंपनी जॉईन करताय, पण नवीन कंपनी जॉईन करताना काय काय प्रिकॉशन्स घेतल्या पाहिजेत हे फार महत्त्वाचं आहे और हे जाणून घेणं तुमच्यासाठी फार इम्पॉर्टंट आहे जर तुम्ही जॉब सर्च बघत असाल तर. अशा काही गोष्टींचं जर माहिती पाहिजे असेल तर तुम्ही हा चॅनल कंटिन्यू बघा, लाईक शेअर सबस्क्राईब करा. नमस्कार, मी मधु कुलकर्णी स्वागत करते तुमचं गेट शुअर जॉबमध्ये. आज आपण बघणार आहोत, जर तुम्हाला एखादी नवीन कंपनी जॉईन करायची असेल और जर नवीन एखादी ऑफर आली असेल, ती ऑफर तुम्ही ॲक्सेप्ट करायच्या आधी किंवा ती कंपनी जॉईन करायच्या आधी काही बेसिक गोष्टी तुम्हाला माहीत पाहिजे की पुढे जाऊन त्याचा अरे मला हे माहीतच नव्हतं, नाही तर मी ऑफर घेतली नसती वगैरे अशा गोष्टी व्हायला नको. त्यासाठी काही छोट्या छोट्या गोष्टींची प्रिकॉशन्स घ्यावी लागते. तर ती काय आहे ती बघूया. जसं तुम्ही जॉईन होताना तुमचं डेझिग्नेशन काय असणार आहे, नवीन कंपनीमध्ये तुम्हाला कुठल्या पोझिशनला काम मिळणार आहे, मग तुमच्या ऑफर लेटरमध्ये ते मेन्शन आहे का और तुम्हाला ती पोझिशन दिली जाणार आहे का. त्याबरोबर तुमचं जॉब प्रोफाईल काय असणार आहे ते तिथं मेन्शन केलेलं असेल की या पद्धतीचं तुमचं जॉब असेल. तर हे चेक करणं फार गरजेचं आहे. जर ते तुम्हाला स्वतःला आवडत असेल और तेच जॉब प्रोफाईल जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही इंटरेस्टेड असाल की मला हे काम करायचं आहे म्हणून. तर त्यानंतरचं आहे महत्त्वाचं म्हणजे सॅलरी ब्रेकअप. आता सॅलरी ब्रेकअप तुम्ही म्हणाल यात काय जाणून घ्यायचं, तर तुम्हाला इन हँड सॅलरी किती मिळणार आहे, त्यातून डिडक्शन कोणती कोणती होणार आहेत आणि त्याचं कॅल्क्युलेशन कसं असणार आहे हे जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे. नाही तर मला एक्सपेक्टेड होतं सपोज इन हँड 20,000, पण 20,000 नाही तर अरे आधी त्यांनी सांगितलं होतं असं असं, मग नंतर माझ्या हातात इतके येत नाही आहेत वगैरे. मग ह्या गोष्टी काय होतं, नाराजी व्यक्त व्हायला आणि ते आपल्या कामाच्या प्रती आपलं जरा हे व्हायला. मग या गोष्टी आधी जर माहीत असेल तर तुम्ही तेवढ्याच उत्साहाने, और माहीत नसेल तर काही ज्या क्वेरीज असतील त्या तुम्ही कंपनीला विचारू शकता. त्याबरोबर डिडक्शन काय असणार आहे, PF आहे, ESIC आहे किंवा PT असतो. PT हा प्रोफेशनल टॅक्स कंपल्सरी असतो. अजून काही कंपनीचे डिडक्शन्स आहेत का, और अजून काही गाडीचं किंवा तुमचं म्हणजे जर एखादं कॅन्टीन वगैरे असेल त्याचे काही डिडक्शन आहेत का. तर यू शुड नो बिफोर ॲक्सेप्टिंग एनी ऑफर. तुम्हाला ते जर माहीत असेल तर कळेल की मला माझ्या सॅलरीतनं इतकं डिडक्शन होऊन माझ्यासाठी एवढ्या गोष्टी माझ्या हातामध्ये येणार आहेत म्हणून. त्यानंतर असतात लीव्ज. वर्षाला तुम्हाला किती कशा प्रकारच्या लीव्ज मिळणार, कॅज्युअल लीव्ज कुठल्या, तुमच्या रेग्युलर अर्न लीव्ज कुठल्या आहेत, इमर्जन्सी लीव्ज कुठल्या आहेत वगैरे. तुम्हाला त्या लीव्जची माहिती पाहिजे की इयरली माझ्यासाठी कितीचा ॲक्सेप्टन्स आहे. वर्किंग आवर्स किती आहेत, म्हणजे तुमचं साधारणतः ऑफिस टायमिंग किती ते किती असणार आहे, ऑफ कधी आहेत तुम्हाला, किंवा मग जर सपोज इफ इन केस तुम्ही जर एखाद्या दिवशी जर सुट्टीच्या दिवशी काम केलं तर तुम्हाला कॉम्प ऑफ आहे का नाही वगैरे. ह्या ज्या तुमच्या पॉलिसीज आहेत त्या तुम्हाला माहिती पाहिजेत आधी तुम्ही एखादी ऑफर घेणारी. इन्शुरन्स आहे का कंपनीकडून, किंवा जर एखादी कंपनी तुम्ही समजा ती कंपनीची ऑफर घेतली आणि तुम्हाला जर इन फ्युचर जॉब सोडायचा असेल तर नोटीस पिरियड काय आहे, 3 महिने आहे, 15 दिवस आहे, महिना आहे, तर तुम्हाला तर पुढच्या वेळेला त्याचा फायदा होऊ शकतो. तर ती बेसिक गोष्ट आहे ही की ती तुम्हाला माहीत पाहिजे. त्यानंतर आहे बोनस. कंपनी काही बोनस त्यांच्या एम्प्लॉईजना देते का ते आहे. फॅसिलिटीज आहेत का, जसं कंपनीत येण्यासाठी बस फॅसिलिटी, और कुठे जर बाहेर जायचं असेल तर काही ऑफर्स वगैरे काही आहेत का, ह्या गोष्टी जाणून घेणं महत्त्वाचं आहे. आणि अप्रायझल सायकल सगळ्यात महत्त्वाचं शेवटचं आहे, अप्रायझल सायकल. तर प्रत्येक कंपनी जनरली IT कंपनीमध्ये जॅन टू डिसेंबर असतं, डिसेंबर नंतर अप्रायझल होतं, हा त्यांचा पॅटर्न आहे. पण अदर सेक्टरमध्ये साधारणतः एप्रिल हे आपलं जे फायनान्शियल इयर आहे त्यावेळेला त्यांचं अप्रायझल होतं. पण तरीही एकदा हे आपल्याला सगळ्यांना माहीत असतं आहे, और तरीही एकदा तुम्ही ते क्रॉस चेक करून घेणं फार गरजेचं आहे की ज्याच्यामुळे तुम्हाला कळेल की माझं वर्षाचं इतक्या ह्याच्यानंतर मला अप्रायझल मिळणार आहे, तोपर्यंत मध्ये सॅलरी वाढवणार नाही. बऱ्याच जणांचं असं असतं की त्यांना दर 2 महिने झाले की 6 महिने झाले की माझा पगार वाढ झाली पाहिजे वगैरे, असं आम्ही बघितलेले आहेत कॅन्डिडेट्स, और आम्ही त्याचा एक्सपिरियन्स घेतला आहे. सो दॅट्स वाय दिस व्हिडिओ नीड की ही बेसिक इन्फॉर्मेशन तुम्हा सर्वांना असली पाहिजे. आणि तुम्ही जॉब चेंज करताना ह्या गोष्टींच्या प्रिकॉशन घ्या की ज्यामुळे तुम्हाला पुढे इन फ्युचर प्रॉब्लेम होणार नाही. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. तुमचे कोणी मित्रमैत्रिणी जर असेल तर त्यांना ह्या अशा प्रकारच्या माहिती घेण्यासाठी तुम्हाला वाटत असेल
की त्यांना पण समजावी, तर तुम्ही ही लिंक शेअर केली तरी चालेल. थँक्यू. धन्यवाद.